कशासाठी तुम्ही आज आंदोलन करता? 4-5 वर्ष झालं ग्रामसभा नाही, मासिक सभा नाही, कधी आम्हाला बोलवत नाही ती, त्याच्यामुळं चौकशी व्हावी. काय गैरव्यवहार झाल्याचे तुम्ही आरोप केले, काय नेमकं तुम्हाला म्हणायचं? का आम्हाला कुठलीच कायच माहिती देत नाही ती. ग्रामसेवक देत नाही, सरपंच बाई देत नाही. सरपंच बाई तर नसतेच गावाला, सगळा तिचं मालक करते ती मनमानी कारभार. ती ग्रामसेवक तीच, त्यांची जो वाडा आहे दोघाची, ती सगळं तीच करते. ती त्या सगळ्या सरपंच बाईच्या, ग्रामसेवकच्या सगळ्या साया ती गौरी शंकरच मारते पा. आता फोन लावला तर उचलतच नाही. कधी याची महिन्यात नाही एक ना 2 बारे येते. ही तर BDO साहेबाला सांगितले तर ती म्हणती मला 2-3 गावा येणंच होत नाही. ती हमेशा ती टाळा असते मेल्यासारखा त्या ह्याला ग्रामपंचायतला. ही दुसरी कर्मचारी आहे ती 2-4 जण तीच बघते. ती 2 जण शिवा साखरे, अमोल सावळे सगळा कारभार ती ग्रामपंचायत मधला ती बघते. ती ही 2 जण बी नसते. ती ही बाई तर गपच किती बी बोला, काय बी बोला, ग्रामसेवक तर बोलतच नाही. काय काय गैरव्यवहार झाला असं वाटतं? सगळा पाक झाला गैरव्यवहार, कायच कशाचीच माहिती नाही आम्हाला, कशालाच बोलवत नाही. 5 वर्ष झाली आज कशा ग्रामसभा नाही, मासिक सभा नाही, एकाला पण कशालाच बोलविलं नाही आम्हाला. तुम्हाला बोलवलं नाही म्हणून वाद आहे का? गैरव्यवहार झाला? आम्हाला गैरव्यवहार बी झाला म्हणून हाय. त्यांची सदस्य बी पण सभाच नाही आमच्या गावात कुठलीच, मासिक सभा बी नाही, ग्रामसभा बी नाही. त्याची बी सदस्य त्याची बी नाही. हे सगळा कशासाठी बसतात, काय मागण्या काय आमचं हे सगळं जी लिहिलेलं आहे कागदीपत्री ते आमचा व्यवहार सगळा पूर्ण या शासनानं करावा. हा दाखवा, सगळा काळा बाजार आमच्या गावात पार. मी दत्ता डोके. 5 वर्षापासून वडगाव काठी ग्रामपंचायतीने एकही ग्रामसभा आणि एकही मासिक सभा न घेता बोगस अभिलेखे बनवून ग्रामसभा आणि मासिक सभा झालेलं दाखवलं. त्याच्यानंतर ना आम्ही कामं झालेली माहिती मागितली तर आम्हाला माहिती दिली नाही. त्याच्यानंतर आम्ही 6 महिने लेखी अर्ज दिला. 6 महिन्यापूर्वी लेखी अर्ज दिल्यानंतर सुद्धा आम्हाला माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्याच्यानंतर आम्ही मेरी पंचायत ॲपवरून माहिती काढली तर त्याच्यामध्ये जवळजवळ 81 लाखापेक्षा जास्त 15 वित्त आयोगाचं बिल उचलण्याला दिसून येते. 12 लाख रुपये ग्राम निधी उचलल्याला दिसून येते. मग या कामाची आम्ही MBCC आणि अभिलेखी मागणी करतोय तर ते आम्हाला देत नाहीत आणि ग्रामसेवक मॅडम म्हणते कार्यालयात उपलब्ध नाहीत. याची तक्रार BDO साहेबांना वारंवार करून BDO साहेबांनी 6 नोटीस काढलेले आहेत. BDO साहेब फक्त नोटीस काढतात आणि जबाबदारी झटकतात, त्यांना कुठल्याही नोटीसची अंमलबजावणी ते करत नाहीत. याच्याबद्दल शिवसाहेबांकडे तक्रार दिली, शिवसाहेबांनी पण या तक्रारीची कुठली दखल घेतलेली नाही. मग आमची मागणी अशी आहे की खातेनिहाय ग्रामपंचायतीचा जो निधी उचलण्यात आलेला आहे त्याची खातेनिहाय चौकशी करावी आणि कारवाई करावी आणि आम्हाला अभिलेखे उपलब्ध करून द्यावे. जर कामं झालेली आहेत तर त्याचे अभिलेखे कुठे आहेत? एकाही कामाची MBCC नाही, कुठली बिलं नाहीत. विदाऊट GST ची खरेदी केलेली आहे. ज्या दुकानाचा GST नंबर रजिस्टर नाही त्या दुकानातून खरेदी करण्यात आलेली आहे. हे सगळं स्पष्ट उघड करून दाखवलेलं आहे आणि ग्रामसभेचे आणि मासिक सभेचे अभिलेखे एकदम बोगस बनवण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे आमची मागणी आहे की आम्हाला अभिलेखे उपलब्ध करून द्या आणि अभिलेखे उपलब्ध केल्यानंतर चौकशी अंती जो निष्कर्ष आलेला आहे त्यांच्यावरती दोषी ठरवण्यात आले तरी पण काय शिवसाहेब त्याची कारवाई करत नाही. कोण दोष आहे? ऍक्च्युली महिला सरपंच आहे पण त्याचा कारभार तिचे पती गौरी शंकर कोडगिरे बघतात. ग्रामसेवक मॅडम 2-2, 4-4 महिने गावाकडे येतच नाहीये. सगळा कारभार पंचायत समितीला येऊन BDO साहेबांशी संगनमतानं करतात. त्याच्यामुळे आमची मागणी आहे की आमचे अभिलेखे उपलब्ध करून द्या. आम्हाला जे अभिलेखे कार्यालयानं स्वतःहून प्रकट करायचे आहेत त्या अभिलेखासाठी आम्हाला उपोषण करायची वेळ येते. एवढं दुर्दैव झालेलं आहे.